ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीच्या चर्चांनी सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापलंय। गेल्या महिनाभरातील राजकीय घडामोडी पाहता शरद पवारांचे काही नेते लवकरच धक्कादायक निर्णय घेतील अशा शक्यता आता व्यक्त केल्या जात आहेत। स्वतः शरद पवार किंवा सुप्रिया सुळे वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे सांगितले जात असले तरी असे नक्कीच नाही। पवार कुटुंबातील हालचाली वाढल्या असल्या तरी रोहित पवारांची भूमिका मात्र एकला चलो रे हीच असल्याची बोलले जात आहे। मंगळवारी मध्यरात्री शरद पवारांच्या गटाचे नेते जयंत पाटील व अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्र भेट घेतली। ही भेट वैयक्तिक कारणाने असल्याचे या सगळ्याच नेत्यांनी सांगितले असले तरी पडद्यामागे बरंच काही घडतंय, हे लपून राहिलेलं नाही। मुंबई व दिल्लीत ही सगळी खलबते सुरू असताना नगरचे खासदार निलेश लंके मात्र या विषयावर अगदीच शांत भूमिकेत दिसत आहेत। एकीकडे रोहित पवार सोडून शरद पवारांचा अख्खा गटच सत्तेत जाण्यास इच्छुक असताना लंके नेमकं काय करतील हा प्रश्न विचारला जात आहे। नेमकं काय चाललंय महाराष्ट्रात आणि काय चाललंय नगरच्या राजकारणात हेच आपण आज समजून घेऊया। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। शरद पवारांच्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 जुलै 2023 ला अधिकृतपणे मोठी फूट पडली। या दिवशी त्यांचे पुतणे अजित पवार यांनी पक्षामधील बहुतांश आमदारांसह बंड केले। त्यांनी सत्ताधारी भाजप शिवसेना सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर बराच खल झाला आणि निवडणूक आयोगाने मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना बहाल केलं। ही लढाई न्यायालयात सुरू असतानाच 2024च्या निवडणुका लागल्या आणि लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या नेत्यांनी नवीन नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे नवीन निवडणूक चिन्ह घेत निवडणुका लढवल्या। त्यापूर्वी नगर जिल्ह्यातील 4ही आमदार अजित पवारांकडे गेल्याचे सांगितले गेले, परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी पारनेरचे विद्यमान आमदार निलेश लंके यांनी 15 मार्च 2024 ला अजित पवारांची राष्ट्रवादी सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अधिकृतपणे प्रवेश केला। लोकसभेचं तिकीट घेतलं आणि विजयही मिळवला। आता नगर जिल्ह्यात लंके हे शरद पवार गटाचे एकमेव खासदार तर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे एकमेव आमदार आहेत। बाकी नगर जिल्ह्यातील सगळी राष्ट्रवादी ही अजित पवार गटात अर्थात महायुतीत आहे। हे झालं नगर जिल्ह्याचं, पण गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। महाराष्ट्रात दुसऱ्यांदा ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्यांदा ऑपरेशन राष्ट्रवादी होईल अशा बातम्या येऊ लागल्या आहेत। शरद पवार गटाकडे असलेल्या 10 पैकी 9 आमदारांचं व 8 पैकी 5 खासदारांच्या पक्ष बदलाच्या चर्चा वाढल्या आहेत। हे सर्वजण महायुतीत जाण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे। या गटाचं नेतृत्व अर्थातच ज्येष्ठ नेते जयंत पाटील करत आहेत। जयंत पाटलांची दिल्ली व मुंबई वारीच्या बातम्याही सुरू झाल्या आहेत। मंगळवारी मध्यरात्री उशिरा जयंत पाटील पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर होते। शिवाय त्याच वेळी अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेही तिथेच होते। त्यामुळे लवकरच शरद पवार गट अजित पवार गटात विलीन होईल असं बोललं जातंय। काही बातम्यांच्या संदर्भानुसार शरद पवार गटातील 10 पैकी 9 आमदार आपल्या मतदारसंघातील विकास कामांच्या निधीसाठी सत्तेत जाण्यास आग्रही आहेत। संसदेच्या आगामी अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बदल्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन केंद्रात व राज्यात मोठी मंत्रिपदे मिळवू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे। एकीकडे हे सुरू असताना शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी पक्ष एनडीए सोबत जाणार असल्याच्या अफवा फेटाळल्या आहेत। पक्षात एका गटाला सत्तेत जाण्याची इच्छा असली तरी रोहित पवारांसारखे नेते भाजपच्या विचारसरणी विरुद्ध विरोधी पक्षातच राहण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। यामुळे पवार कुटुंबात अंतर्गत मतभेद समोर येत आहेत। शरद पवार पक्षातही सध्या 2 गट आहेत। एक गट भाजपमध्ये जाण्यास तर दुसरा गट अजित पवार गटात जाण्याच्या मनस्थितीत आहे। महाविकास आघाडी सोडून भाजप सोबत जाण्याच्या या हालचालींमुळे पक्षातील अनेक निष्ठावान नेते आणि काही खासदार प्रचंड अस्वस्थ आहेत आणि संभ्रमात असल्याचे चित्र आहे। भाजपमध्ये किंवा एनडीएत जायचं नाही या विचारावर जसे रोहित पवार ठाम आहेत तसे खासदार निलेश लंकेही ठाम असल्याच्या चर्चा आहेत। परंतु तरीही शरद पवार जो निर्णय घेतील तोच निर्णय निलेश लंके मान्य करतील अशाही शक्यता आहेत। नगरची सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर निलेश लंके एनडीए मध्ये आले तर त्यांना पुढच्या खासदारकीला बऱ्याच अडचणी येतील, कारण सध्या एनडीएत विखे गट प्रबळ आहे। निलेश लंकेंसाठी तो खासदारकी सोडेल अशा शक्यता अजिबात नाहीत।
दुसरीकडे पारनेर विधानसभेचा विचार केला तर अजित पवार गटाचे विद्यमान आमदार काशीनाथ दातेही लंकेंसाठी मतदारसंघ सोडतील अशा शक्यता नाहीत। त्यामुळे हा सगळा विचार करूनच लंके निर्णय घेतील असे सांगितले जात आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।